May I come in, sir? Yeah, please come. Good afternoon. Good afternoon, better. Thank you, sir. You expecting that? Finish by 1:30 थोड़ा देर तो हो गई. प्रतीक्षा Yes, sir. प्रतीक्षा बोलो तुम्हारे बारे में बताओ क्या Sir, मराठी हिंदी इंग्लिश काय मराठी, sir. मराठी Yes. इंग्लिश सर ग्रॅज्युएशन तर ते मी इंग्लिशमध्ये सांगू शकते हो. पण मी जास्त कम्फर्टेबल मराठी प्रोफेशनल मराठी सो सांगा तुमच्याबद्दल तुमच्या सर मी गडचिरोली जिल्ह्यातून आलेली आहे गडचिरोली ओके 2016 मध्ये मी गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजमधून BSc मध्ये बॅचलर ऑफ सायन्स कंप्लीट केलं आहे सब्जेक्ट फिजिक्समध्ये. त्यानंतर 17 पासून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि 2018 मध्ये मी MPSC फॉरेस्टची एक्झाम दिली त्यामध्ये RFO मध्ये माझी निवड झाली आहे ना. आता मी पुढच्या पोस्टसाठी प्रयत्न करते. सारे पोस्टसाठी निवड झाली. येस सर. इलेक्ट हे झालं का इंटरव्ह्यू वगैरे. येस सर. सगळं झालं पण ते मेडिकलमध्ये टेक्निकल इश्यूजमध्ये ते थांबून आहे ट्रेन. ओके इंटरव्ह्यू झाला सिलेक्शन झालं. येस ओके आता कुठल्या परीक्षेत जायचं काय सर. आता कारण आता फायनान्शियली स्टॅबिलिटी आली आहे त्याच्यामुळे तर मी राज्यसेवेसाठीच प्रयत्न करते आहे. जो मोठा जो म्हणजे मी यू आर वर्किंग तुम्ही काम करताय का त्या पदावर. नाही सर ट्रेनिंग यायची आहे जॉईनिंगच यायची आहे. जॉईन व्हायचं Yes. आहे मेडिकल काय प्रॉब्लेम आहे. नाही सर मेडिकल झालं आहे परंतु त्यांच्याकडून मिस्टेक झाली आहे प्रशासनाकडून. नाही पण स्टॅबिलिटी कशामुळे आली पैसे कुठे यायला लागले अजून. येस सर. आता ते डिक्लेअर व्हायचं आहे जॉईनिंगच यायची आहे. इन अँटिसिपेशन खुशीत आहे. स्टॅबिलिटी कशामुळे आली म्हणतात. सर जॉब मिळाला आहे ते खूप होती की आता वरच्या पोस्टसाठी आपण प्रयत्न करू फक्त. घरी काय करतात आई वडील वगैरे. आई अंगणवाडी सेविका आहे आणि बाबा पिऊन आहे. आई काय अंगणवाडी सेविका. गडचिरोली मध्ये गावामध्ये नाही सर नागरी भागात आहे. नागरी भागात म्हणजे गडचिरोलीतच आहे. नागरी भागात आहे. Yes. ओके ओके आता अंगणवाडी सेविकेला किती मानधन भेटते. सर आता वाढवण्यात आलं आहे 8,417 रुपये मिळतात. ओके आणि मदतनीसाला तिला 5,000 समथिंग. मग तुम्हाला जास्त माहीत असायला पाहिजे ICDS बद्दल. येस. काय माहीत ICDS व्हॉट इज ICDS. असं भारतामध्ये कुपोषणाची समस्या खूप मोठी होती कारण फ्युचर जनरेशनवर त्याचा अरे फुल फॉर्म सांगा ICDS चा. तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस म्हणजेच बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. आणि भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे उद्भवणारे कुपोषण ही समस्या आहे. तर त्यांच्या पोषणाची जबाबदारी घेणं त्याच्यासाठी अंगणवाडी केंद्रामार्फत ही योजना राबवली जाते. त्यामार्फत त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस सुद्धा दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल आपण पोषणाला तर टार्गेट केलंच आहे पण ते हायजेनिक राहावं म्हणून त्यांना आपण लसीकरण आहे आरोग्य तपासणी आहे रेफरल सर्व्हिसेस आहे तसेच त्यांच्या प्री स्कूल एज्युकेशनवर सुद्धा भर देण्यात आला आहे. अच्छा या सर्व्हिसेस आहे. Yes. मेन उद्देश जो आहे Yes. त्याचा काय ICDSचा प्रमुख उद्देशांपैकी. सर प्रमुख उद्देशापैकी पहिला आहे की कुपोषण कमी करणे आहे म्हणजे त्यांना पोषण पुरवणे आहे. बालमृत्यू येस सर. बालमृत्यू कमी करणे. येस सर. कुपोषणामुळे बालमृत्यू होतात ना. IMR IMR किती सध्या किती असेल IMR गडचिरोलीमध्ये. सर 47.3. सध्या आहे. येस पूर्वी किती होता कमी होत आला या स्कीममुळे की काय वाढून आलं. सर मला त्याचा डेटा मिळाला नाही परंतु महाराष्ट्राचं बघता सर्वात जास्त बालमृत्यू तर महाराष्ट्राचं बघता सर्वात जास्त बालमृत्यू कुठे आहे. गडचिरोली दिसलं सर. मी केडकर समितीचा अहवाल वगैरे होते हा त्याच्यामध्ये दिसलं. अजूनही आदिवासी भागामध्ये बालमृत्यू दर जास्त आहे. येस गडचिरोली त्याच्यामधला एक जिल्हा आहे. येस. ठीक आहे. पण आता हे बालमृत्यू कमी करण्याकरता अंगणवाडीमध्ये कोणत्या कोणत्या सेवा पुरवल्या जातात. सर बालमृत्यूसाठी सर्वात मोठी समस्या आहे कुपोषण आणि त्याच्यासाठी आहे पोषण मानाची जबाबदारी. त्यामध्ये मॅरॅस्मस किंवा वेस्टिंग वगैरे होत असतं तर त्याच्या मॅरॅस्मस कधी बघेल का पेशंट मॅरॅस्मसचं. सर मी मॅरॅस्मस बघितलं आहे कारण त्याच्यामध्ये वेस्टिंग जास्त होतं त्याची हाईट स्टंटेड झालेली असते हाईट कमी असते आणि त्याचे बोन्स दिसायला लागतात सर. इट इज व्हेरी विजिबल.
मग ते काय करतात त्याच्याने मॅरेस्पस सारखे रोग आज सध्या होतात का? येस, होतच आहे. काय करतात मग अंगणवाडीमध्ये समजा एखादा मुलगा आढळला असा तर म्हणजे त्यांचे पोषण मानाला टार्गेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, त्यांना प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट. कुठल्या प्रकारचं पोषण दिलं जाते? तर त्यांना सर्वात मोठी समस्या ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनची आहे. तर त्याच्या मार्फत त्यांना जो आहार दिला जातो त्याच्या मार्फत ती पूर्ण केली जाते. तसंच जे वेगवेगळे पदार्थ दिले जातात, जसं चिक्की दिली जाते, लाडू दिलं जातं. महिलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे का हेल्थचा? येस सर. काय काय प्रॉब्लेम जास्त असतो? सर, सर्वात मोठा प्रॉब्लेम ॲनिमियाचा आहे. कारण भारतामध्ये 50% वर महिला ॲनिमिक आहे आणि गरोदर मातांमध्येही त्याचं प्रमाण अधिक आहे. कशामुळे होतं ॲनिमिया? सर, ॲनिमिया इज अ डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. ओके. त्यासाठी काय करतात? त्याच्या काय देतात? त्याला मग फॉलिक ॲसिड किंवा आयरन रिच फूड देणं आवश्यक आहे, जसं जॅगरी आहे किंवा विटॅमिन किती लेवलच्या खाली लेवल असले म्हणजे एनिमिक म्हणतो आपण मुलीला? सर, पुरुषांना आणि स्त्रियांसाठी वेगवेगळं असतं. 12.5च्या खाली असेल तर त्याला ॲनिमिक म्हणतात महिलांमध्ये. येस सर. आणि पुरुषांमध्ये? पुरुषांमध्ये सर आय थिंक मला कन्फर्म नाही, पण 14 किंवा 15 मिनिट. ठीक आहे, तसंच आहे. फॉलिक ॲसिडमध्ये काय असते? विटॅमिन B12 सर, सायनोकोबॅलॅमिन. तर अंगणवाडी सेविकेमध्ये जो तुमची आई तिथे अंगणवाडी सेविका आहे तिथे मुलांचं अटेंडन्स कसं असते? सर, अटेंडन्स ते डिपेंड करतं, कारण उन्हाळ्यात ते वेगळं असतं. आता शाळेत आणि जर मजुरीचे काम असेल तर आईवडील ठेवून जातात. फ्लक्च्युएट होते. येस सर, फ्लक्च्युएट होतं. महिलांच्या सशक्तीकरणाकरता काय काय प्रयत्न चालू आहे? कुठे प्रयत्न कुठे कमी पडतात काय तुम्हाला काय वाटते? सर, आपल्या समाजामध्ये जन्मापासूनच महिलांना प्रॉब्लेम आहे आणि ते इकॉनॉमिकली स्टॅबिलिटी येतपर्यंत आहे. म्हणून त्या प्रत्येक समस्येला टार्गेट करण्यासाठी आपण स्कीम काढले. फॉर एक्झाम्पल ती सस्टेन केलं पाहिजे म्हणून बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून आपण अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. समोर तिच्या शिक्षणाची काय तयारी. ते बेटी बचाव बेटी स्कीम? तर या योजनेमार्फत तिचं अगोदर ती जिवंत राहिली पाहिजे, सस्टेन करता आलं यासाठी अवेअरनेस आहे. त्यानंतर तिचं एज्युकेशन याला टार्गेट करण्यात आलं आहे आणि ते अवेअरनेस बेटी मेन. बचावचा संबंध कोणत्या कायद्याशी येतो? सर, त्याच्यासाठी बेटीचा मृत्यू कुठे जास्त होतो? सर, स्त्री भ्रूण हत्या जास्त आहे. स्त्री भ्रूण हत्या. Yes, sir. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याकरता जो कायदा आहे त्याला काय म्हणतात? सर, गर्भपूर्व तपासणी याला जो प्रतिबंध करण्यात आला आहे तो 1994 कायदा आहे. तसंच मेडिकल टर्मिनेशन. PCPNDT म्हणतात Yes, त्याला. sir. त्याचा काही इफेक्ट होतो का त्या कायद्याचा? त्याची काही प्रकरणं घडतात का? सर, प्रकरण आताही घडत आहे कायदा झाल्यावर, कारण ते अनुभवास येत आहे म्हणून स्कीमही सुरू आहे. परंतु सर, त्याचं कायद्यामुळे एक प्रतिबंध येतं, एक लिगल पॉवर येतं ॲक्शन घेण्यासाठी, तर त्याचं प्रमाण नक्कीच कमी झालं आहे. आणि वेगवेगळ्या योजनांमधून आपण जे अवेअरनेस करतो आहोत किंवा महिला ज्या प्रगती करतायत ते प्रमोट करतं त्यांना. ओके. आणि महिलांना अजून सशक्तीकरण करण्याकरता काय योजना आहे? सर, त्याच्यानंतर त्याचा एज्युकेशनला टार्गेट करण्यात आलं आहे सर्व शिक्षा अभियानामार्फत किंवा RTE ॲक्ट मार्फत. तसेच किशोरवयीन मुलींसाठी पोषणाची पण. RTE म्हणजे महिलांना काय विशेष प्राधान्य दिलं? सर, तिथे 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे आणि बालक महिला पण असतात, तर ती संधी त्यांना पण आहे. किंवा महाराष्ट्र सरकारची अहिल्याबाई होळकर योजना आहे, त्याच्यामध्ये जर शाळा दूर असेल तर त्यांना बसमधून फ्रीमध्ये प्रवास करता येतो. किंवा आपल्याला उपस्थिती भत्ता योजना आहे की त्यांना प्रमोट केला जात आहे की शाळेतल्या, त्यासारख्या योजना आहेत. नंतर पोषणाची जबाबदारी आहे किशोरवयीन मुलींची, तर सबला योजना आहे, त्याच्यासाठी आशा आणि अंगणवाडी केंद्र सुद्धा काम करत असतात. त्यानंतर सर, आपल्याकडे डॉवरी वगैरे इश्यू आहे, तर त्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना आहे किंवा सुकन्या समृद्धी योजना आहे, जे बालविवाहाला पण प्रतिबंध करतं आणि एज्युकेशनला सुद्धा प्रमोट करतं. त्यानंतर त्यांच्या इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीसाठी तेजस्विनी योजना आहे किंवा बचत गटामार्फत आपण त्याचं सक्षमीकरण पाहतो आहोत. आणि ICDS हे सुद्धा सर महिला सक्षमीकरणाचं एक उदाहरण. बचत गटामार्फत महिलांना मदत करण्यासाठी कोणती स्कीम आहे गव्हर्नमेंटची? सर, आपण ICDSला पण त्याच्यात गृहीत धरू शकतो, कारण जो आहार पुरवला जातो तो बचत गटामध्ये. सेल्फ एम्प्लॉयमेंटचं? सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये सर दुसरा कार्यक्रम एक चालू आहे तुमच्या गावांमध्ये
मोठा कार्यक्रम शासनाचा केंद्र शासनाचा सेल्फ एम्प्लॉयमेंटचा बचत गटांच्या मार्फत? सर मी गेस करू शकते यामध्ये कारण मला वाटते तो तेजस्विनी उपक्रम आहे किंवा त्यांच्यामार्फत जे प्रोडक्ट्स वगैरे तयार केले जातात. त्याला काय, त्या स्कीमला काय म्हणतात? NRLMचं नाव ऐकलं तुम्ही? NRLM, येस सर, नॅशनल रूरल रुरल हेल्थ मिशन. येस सर. तो प्रोग्राम चालतोय तुमच्या SHG मार्फत, ग्रामीणचा. NRLMचा अर्थच रुरल आहे येस सर. आणि तो सपोर्टिंग प्रोग्राम आहे याला ICDSला, आहे ना. त्याच्यामुळे महिलांना बरंच, ते महिलांचा केवळ कार्यक्रम आहे, महिलांच्या गटात जास्त असतात आणि महिलांचा एम्प्लॉयमेंटचा मोठा प्रोग्राम आहे तो. त्यामध्ये जास्त सशक्तीकरणला फार चांगलं वाव आहे. महिला आरक्षणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ते कुठे होत आहे, कुठे होत नाही, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे? सर महिला आरक्षण देण्याचा मुख्य उद्देश होता की महिलांचं पार्टिसिपेशन प्रत्येक क्षेत्रात वाढावं. म्हणजे महिला येते तेव्हा त्यांचे प्रश्न सुद्धा मांडणारे येते. म्हणूनच सध्या आपण सर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आर्टिकल 73 किंवा 74 मार्फत त्यांना आरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात 50% आहे, पण लिगली ते 33% देण्याचं म्हणणं झालं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये सुद्धा आपण 30% आरक्षण देत आहोत नोकरीमध्ये. आणि असेंब्लीमध्ये सध्या सर 108वे विधेयक मांडण्यात आले होते, पण ते पास होऊ शकले नाही. पार्लमेंटमध्ये? येस सर, पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये आहे का नाही रिझर्वेशन? नो सर, पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये दोन्हीमध्ये नाही. अच्छा, पार्लमेंटमध्ये कोणतं बिल आहे अजून पेंडिंग? पार्लमेंटमध्ये जे अमेंडमेंट 108 आहे ते पार्लमेंटचं आहे, असेंब्लीचं नाही आहे. सॉरी. ठीक आहे ना. आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये आरक्षण आहे. तर या आरक्षणामध्ये महिलांच्या स्थितीत फरक पडला असं वाटते तुम्हाला? येस सर, नक्कीच फरक पडला आहे. कारण फॉर एक्झाम्पल महिला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे आणि महिला पार्टिसिपेट करू इच्छित नाही. मात्र असेही काही एक्झाम्पल आहे की तरुण पिढी सुद्धा याकडे आकर्षित होत आहे आणि महिला स्वबळावर सुद्धा येत आहे. तर येस सर आहे. आणि ते आपण पॉलिटिकल एम्पॉवरमेंटचं पण उदाहरण देऊ शकतो त्याच्या मार्फत. आणि काही त्रुटी त्याच्यात नक्कीच आहेत, मात्र ते ट्रेनिंगमधून त्यांचं सेन्सिटायझेशन करून आपण त्यांना दूर करू शकतो. तुम्ही गडचिरोलीमधून आहे ना? येस सर. गडचिरोलीमध्ये माओवादिझमचा, नॅक्सलिझमचा जास्त हे आहे, येस सर. परिणाम. जास्त व्हिक्टीम कोण आहे ना नॅशनल मुवमेंटचे? व्हिक्टीम कोण आहे? कोण जास्त त्याचं नुकसान सर्वात जास्त कोणाला होऊन राहिलं? सर नक्षलिझम फॉर एक्झाम्पल गडचिरोलीचं घेण्यात आलं एक्झाम्पल म्हणून. तर नक्षलिझम अशाच भागात आहे जो भाग दुर्गम आहे, त्याच्यात वनवासी क्षेत्र जास्त आहे, आदिवासींचं प्रमाण जास्त आहे, लिटरसी कमी आहे आणि डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज पोहोचल्या नाही. आणि म्हणून सर आपण म्हणू शकतो की आदिवासी सर्वात जास्त विक्टीम आहे. मात्र त्याचा परिणाम इतर भागावर सुद्धा पडतोय, कारण ॲक्सेसिबिलिटी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. पोलीसमध्ये जास्त मारले जातात ते लोक पण कोण असतात? ते आदिवासी असतात. कारण आपण C60 सुरू केलं आहे, त्याच्यात आदिवासींचीच भरती आपण करतो. हे जे आता एवढं अँटी नॅक्सलिझमची एवढी मोठी पोलीस फोर्स लावलेली आहे, सर्व लावलेली आहे, त्याच्यामुळे काय फरक पडला? हे आवश्यक आहे नाही आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं? सर जर हिंसाचार होत आहे तर त्याला प्रिव्हेंट करणं हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. आणि आदिवासी हे भारताचे नागरिकच आहे, तर त्यांचं प्रोटेक्शन हे महत्त्वाचं आहे. म्हणून जर आपल्याला त्याच्याशी लढायचं असेल तर दोन्ही मार्गे लढावं लागणार आहे. एकतर आपल्याला लष्करी मार्गही वापरावा लागणार आहे आणि डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीची ॲक्सेसिबिलिटी सुद्धा वाढवली जाणार आहे. गुड. एक विचारायचं होतं की 10वीमध्ये ज्या मुलीला 90%च्या जवळपास मिळाले, तिला 65%वर का आली ती 12वीत? काय झालं प्रॉब्लेम? सर 12वीमध्ये फार मोठा सिलेबस असतो आपल्या 12वीला आणि क्लासेस होत नव्हते. आणि मी काही प्रायव्हेट ट्युशन क्लासेस केले नाही आहे. आणि 1 महिन्या अगोदर सर मी हॉस्पिटलाइज झाले होते, त्याच्यामुळे सर थोडीशी मी घाबरले पण होते आणि त्याचा इम्पॅक्ट आहे तो. पण ग्रॅज्युएशनमध्ये परत चांगले मार्क्स घेतलेले? येस सर. And what were your subjects? Physics basically. Yes sir. Okay. Why is it that in particular in Western Maharashtra, the candidates or the government employees are threatened to be sent to Gadchiroli on punishment? Yes, What is sir. so horrible in Gadchiroli? कि शिक्षा काले पानी की शिक्षा देनी है तो गडचिरोली भेजो, इस टाइप का सोच क्यों है? सर जर मी आता मुंबईला सुद्धा गेले होते परीक्षेसाठी,
तिथे मला एक दृष्टिकोन आढळला की गडचिरोलीसाठी एक स्टिरियोटाइप आहे की गडचिरोली हा पूर्ण नक्षलवादी जिल्हा आहे आणि तिथे आपण सुरक्षित नाही. बरं. हां, तो एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. आणि सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की ते फार लांब आहे, डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज नाही आहे. ज्या फॅसिलिटी आपल्याला शहरात मिळू शकतात त्या तिथे मिळू शकत नाही. तर म्हणून एक शिक्षेचा अप्रोच असू शकतो. पण सर त्याच्यात वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर तिथे काम करायला सर्वात जास्त स्कोप आहे. तुम्हाला अवेबिलिटी आहे, वेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि सर कामाचा ताण पण कमी आहे. तर मला वाटतं अप्रोच बदलायला हवा. बदलायला हवा त्यांनी. येस सर. बरं. मग ती गडचिरोलीवाली आहे तू म्हणून तू अशी बोलते. नो सर, ते येस सर. त्या लोकांना पटवून कसं सांगणार जे शिक्षा म्हणून गडचिरोलीला पाठवायचा विचार करतात. पूर्ण तुझं यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन गडचिरोली येस सर. डिस्ट्रिक्ट. अच्छा, आय एम ऑल्सो बॉर्न इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट. आय एम बॉर्न ॲट आलापल्ली. My father was a forest officer. Anyway, so that is that. एक बताइए आप कि आप जंगल से कितना दूर है आपका गांव? सर मी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातच असते. बस स्टॉप पाशीच असते मी. त्यामुळे जंगलाचं पाठ म्हटलं तर तिथून 32 किलोमीटर धानोरा पण सुरू होतो. त्याची पण बॉर्डर छत्तीसगडला लागते. तर मग तिथूनही सुरू होत असणार. तुमच्या गावाला लागून जंगल नाही? नाही सर, तो नागरीकरणाचा पाठ आहे. बरं. तिथनं नागरीकरणची एरिया समजून एक 5 किलोमीटर वगैरे दूर गेलो तर जंगल लागते? नाही सर, लागतं सर. लागतं. येस सर. तुम्ही तिथून 10 किलोमीटर जरी गेलं तिथून माळेतुकून सुरू होतं तर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री दोन्ही दिसणार. अच्छा, आप काफी बार जंगल में गए? सर पुष्कळ वेळा तर नाही, पण कॉलेजमध्ये असताना मी चपराळा अभयारण्य पाहिलं आहे आणि फार कमी मी फिरले आहे फॉरेस्टमध्ये. पण रस्त्याने वगैरे तेवढी अवेबिलिटी आहे. असं सांगू नको बरं कोणाला. गडचिरोलीवाली फार कमी फिरली आहे म्हणेल फॉरेस्टमध्ये. ऑलमोस्ट 90% फॉरेस्टवाले आहे तुम्ही. हां, इट्स अ ह्यूज एरिया विच इज अंडर 70 odd percent. Yes, sir. So with so much of percentage of forest area, I have not been to forest area much. असं डिफेन्सिव्ह जरा एक स्टँड नको ठेवू. Okay, sir. फिरून घे आता एक वेळ आहे. Yes, sir. एनीवे, ओके. वाइल्ड एनिमल्स कौन से आपके यहाँ पे? गडचिरोली के पूर्व बॉर्न एंड ब्रॉट अप है, तो टेल मी एटलीस्ट नेम्स ऑफ 10 वाइल्ड एनिमल्स Okay, sir. क्विकली. येस सर. वाघ, बिबट्या, अस्वल, मोर, ससे, हरिण, सांबार, रानगाई, रानमशी, नीलगाई आणि मंकीज पण. मध्ये मोरला घुसवून टाकलं प्राण्यांच्या लाईनीत नाही का, धडाधडमध्ये? सॉरी सर. नहीं, दैट इज ऑल राइट. ओके, गुड. वाइल्ड एनिमल्स का ठीक ठाक तुम्हारा ये है. पुलिस और फॉरेस्ट में गिवन अ चॉइस, व्हाट विल यू प्रेफर एंड व्हाई? सर I will prefer police service. व्हाई? सर बिकॉज मराठीत सांग. मराठी. सर जर आपण फॉरेस्ट सर्व्हिस बघितली तर त्याचं कन्झर्वेशन करणं आपलं काम आहे. त्याचा तर आपला लोकल कॉन्टॅक्ट येतो आदिवासींशी किंवा परिसरातील लोकांशी. परंतु मला वाटतं की आपण जर पोलीस सर्व्हिसमध्ये गेलो तर तिथे जास्त स्कोप आहे. तिथे नीड पण आहे महिलांची आणि मला वाटतं सोशल कॉन्टॅक्ट जास्त आहे. येस तर काय झालं? सर मला त्या परिस्थितीत काम करायला जास्त आहे. गडचिरोलीवाली मुलगी असं बोलते, मग बाकीच्यांनी काय बोलायचं? सॉरी सर, बट इट इज मॅटर ऑफ चॉईस. Yeah, it is a matter of choice. You are right. Yeah. But then justification, you must have a little stronger justification. What is it? You think over it. ओके If सर. you have decided- ॲक्च्युली मी डिवाइस बी टाकलं नाही कारण ते मेडिकलचा प्रॉब्लेम झालाय तर मी कम्प्लिटली अवॉइड केलं. तर काय आता मग चॉईस मध्ये काय बसतं? तुझी PSI ला करणार आहेस का? नाही. नाही सर, त्याच्यासाठी पण मेडिकलमध्ये बसत आहे. 2.5 डायरेक्टर आहे अँड माझं जास्त आहे. बरं. अच्छा, स्पेक्स. येस सर. अच्छा, तर मग फॉरेस्टला नाही आहे एवढं कडक का नियम त्याच्याबद्दल? नाही, तिथे 4 डायरेक्टर आहे. बरं. मात्र त्यांनी मायोपिक मेन्शन केलं नाहीये. -4 +4 आलं ते टायपिंग मध्ये. त्याला ते मंत्रालयात पेंडिंग आहे. अच्छा. एक आजी लहानपणाच्या स्टोरीवरनं जेव्हा लहान मुलांना गोष्टी किंवा घाबरवण्याच्या गोष्टी सांगायची त्यापैकी एक सांगायची, जास्त बदमाशी करू नको, वाघोबा येईल तुला खाऊन टाकेल. ही खरी गोष्ट आहे का? वाघोबाबद्दल जी आजीने पसरवलेली गोष्ट ही खरी आहे का? सर माझ्या आजीने असं मला काही सांगितलं नाही, एक सर्वसाधारण आजीने येस सर. लहानपणापासून ज्या गोष्टी आपण ऐकतो ना Yes, आजीच्या,
ते आजी सांगते की जर बदमाशी किया ना तो टायगर को बुलाएंगे, वाघोबाईला तुला खाऊन टाकेल. येस सर. ही खरी गोष्ट आहे का? वाघोबा आपल्याला खात असतो? सर वाघ खातो की नाही हे सांगू शकत नाही, पण अटॅक करून माणसाचा जीव घेऊ शकतो हे नक्की आहे. आणि वाघ दिसायलाच एवढा स्ट्रॉंग चपळ प्राणी आहे. आणि एक भीती आहे सर, कारण त्याला आपण जंगलामध्ये मोस्ट डॉमिनन्स ॲनिमल म्हणतो. ते असतं त्याचा वापर करता येईल. I have a different opinion. I feel that wag is a very well behaved animal. ओके सर. Only in emergency some accident takes place. And most dangerous animal in the forest is fill in the blank. सांग कोणतं most dangerous animal कोणतं सांगत असत. तू तर वाघ सांगितला पण वाघ नाही आहे समजा. नेक्स्ट कोणतं मला सांग. आणि तो मला मोस्ट डेंजरस ॲनिमल आहे. त्याला मी आत्ताही घाबरतो जंगलामध्ये जायचं म्हटलं म्हणजे. तू तर कमीच गेलेली आहे पण गडचिरोलीची असल्यामुळे माहिती पाहिजे तुला. अस्वल. ओके सर. वाय अस्वल? I don't have any idea, sir, but I can guess. I think she can climb on trees or too. There is a no way to escape from it. Maybe. I don't know any idea. Actually, if we stand in front of tiger, so if we stand alone stable, then I hear that it will not attack on us. But I don't have any idea about it. Yeah. Tiger is well behaved. Generally, what you said was correct. Yes, sir. Only thing is for bear, it stands on hind limbs, becomes a 6-footer. Big nails तो आजी म्हणते ना गुदगुल्या करतो, तो गुदगुल्याने तो फाडूनच काढतो माणसाला. चेहरा, डोळे, स्कल ओपन होऊन जाते. लोक पाहून त्याला घाबरून मृत्युमुखी पडले असे लोक पाहिलेले. तर अस्वल हा काही कारण नसताना, मनी ध्यानी नसताना सडनली 2 पायावर उभा झाला अटॅक केला म्हणजे आपल्यावरती फार बापा कठीण प्रसंग आला हे समजायचं. आणि असं वाघ नाही करत कधी. वाघाचं बिहेवियर हे आपण गेस करू शकतो. ह्याचं म्हणजे विदाउट एनी प्रोव्होकेशन इट अटॅक्स अँड अटॅक्स व्हेरी बॅडली. इट डझंट ईट ऑल्सो. Okay. जर खाण्याकरता बिचारा भुकेला आहे त्यांनी आपल्याला मारला आणि खात बसला तर त्यावेळेस समजू तरी शकतो आपण की पोटाच्या करता बिचाऱ्याने केलं. तसं काहीच नसतं. आणि एक माणूस आहे तर त्याला पाहून घाबरून वापस गेलेला अस्वल पाहिला आणि 10 माणसं असताना त्यांच्यावर तुटून पडलेला अस्वल एकटा हे पाहिलेलं आहे. That's behavior predict करणं uncertain आहे. is a most unpredictable animal in the wilderness in the entire state of Maharashtra, and Gadchiroli is no exception. Yes, sir. So I think that is what we wanted to check with you. Just tell me the last question. Bamboo is a very unique thing in Gadchiroli in a big huge quantity. Yes, sir. बांबूची महतीबद्दल एक 5 वाक्य मला सांगा, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू संपला असं समजा. सर आदिवासींचं लाईव्हलीहूड ज्याच्यावर डिपेंड आहे जे फॉरेस्ट, त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फॉरेस्टचं बांबूचं कल्टिवेशन होतं. त्याच्यामार्फत वेगवेगळे हँडीक्राफ्ट तयार केले जातात. आणि सर बांबूबद्दल एक गोष्ट ही आहे की ते इको फ्रेंडली आहे. आपण त्याच्यापासून जे साहित्य तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल सिक्कीममध्ये मी बघितलं होतं की तिथे जे डस्टबिन आहे ते बांबूपासून आहे. तर ते इको फ्रेंडली आहे असं म्हणू शकतो. काय झाडं नाही आहेत इको फ्रेंडली? आहे सर. मग काय व्हॉट इज सो स्पेशल अबाउट बॅम्बू? सर त्याची ग्रोथ ही फास्ट होते. आलापल्ली जे अभयारण्य आहे ते त्याच्यासाठी. अभयारण्य आहे आलापल्ली? सॉरी सर. बरं ठीक आहे. तिथे काय झालं? सॉरी सर बट यस त्याची ग्रोथ ही फास्ट होते. तर म्हणून त्याचं कल्टिवेशन हे मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ शकतं. बांबूची महती ठीक आहे. इट इज द फास्टेस्ट ग्रोइंग व्हेजिटेशन. येस सर. सम बॅम्बूज ओव्हरनाईट किती वाढतात माहिती आहे तुला? सर आय डोंट हॅव एनी आयडिया. सॉरी. आपण जंगलात फिरायला जाताना बरं कसं आहे, आपण टोपी काढून बांबूच्या त्या वाढणाऱ्या टोकावर ठेवली ना, इंस्पेक्शन करके वापस आने तक के हाथ नहीं पहुंचता वहाँ पे, इतना बांबू बढ़ जाता है. अच्छा. देर आर सम वेराइटीज विच आर सो फास्ट ग्रोइंग. Anyway, I think we leave it at that and finish your interview. Overall, you have been doing all right. I mean, there is nothing that one can point it out. आणि ठीक आहे, तुला तुझे आयडियाज आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, फक्त एक लक्षात ठेव की तू आहेस गडचिरोलीची. येस सर. Gadchiroli is very well known
for 2-3 things in our state, whether it is Naxalism, whether it is forest and wildlife. So all issues related to these should be thoroughly prepared by you. There should be no scope की मला असं वाटतं आणि मला असं सांगतो असं ह्याच्यात पुढे मागे करता कामा नये. त्या हिशोबाने तयारी ठेवली. बाकीचं फॉर अ पर्सन कमिंग फ्रॉम गडचिरोली पर्टिक्युलरली यू आर डुइंग बऱ्यापैकी आहे नॉलेज चांगलं आहे गुड कॉन्फिडन्स हां आणि एक्सप्रेशन पण चांगलं आहे क्लॅरिटी आहे तुला. येस थोडंसं गडचिरोलीशी रिलेटेड नॉलेज बेस वाढवायला पाहिजे आणि प्रिपरेशन जर चांगली केली तर यू कॅन गेट थ्रू MPSC. पहिल्याच अटेम्प्ट आहे का इंटरव्ह्यूचा? नाही, हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे. सेकंड आहे तो फॉरेस्टचा पहिला झाला. मी अगोदर 3 अटेम्प्ट दिले, राज्यसेवा, MPSC आणि CDP. तुम्हाला MPSC मध्ये होऊ शकते, प्रॉब्लेम नाही. UPSC कडे केलं नाही ट्राय? सर माझा उद्देशच लवकरात लवकर जॉब घेणे होता, फायनान्शियल सपोर्ट करण्याचा होता. म्हणून मी अशा परीक्षा टार्गेट केल्या की ज्या मला लवकर मिळू शकतात. फक्त तुला हे बघ मेडिकली डोळ्यामुळे कशात होऊ शकत नाही, सिव्हिलमध्ये नाही होत ना. Yes, sir. ह्या पोस्ट प्रॉब्लेम करतील. सिव्हिल सर्व्हिससाठी यू कॅन ट्राय. Yes. हां सिव्हिल सर्व्हिस विल बी बेटर ऑप्शन कारण इफ यू पोलीस फॉरेस्ट दोन्हीमध्ये थोडासा प्रॉब्लेम राहतो त्या बाबतीत. Yes, sir. आणि ॲज इट इज यू डोंट लाईक फॉरेस्ट मच ॲज कम्पेअर टू पोलीस. यू लाईक पोलीस मोर ना. Yes, So sir. non-forest Sir, it service is will be prestigious better. also. It is not isolated. ठीक बरं आहे म्हणजे चांगलं आहे. यू कॅन डू गुड. या थोडं अजून मेहनत केली तर चांगली. हे MPSC राज्यसेवा पण करू शकतो. नाही सर, आहे यावेळेस 50-60 लीड आहे. गुड. गुड. बरं आहे म्हणजे यू कॅन फेअर वेल इन इंटरव्ह्यू ऑल्सो. Yes, sir. सर मला एक प्रश्न थोडंसं आहे. कॉन्फिडन्स लेवल अजून हे करायचं. Yes. सर मला एक प्रश्न आहे की फॉरेस्टचं नक्की काय अपेक्षित आहे? फॉरेस्टकडनं काय अपेक्षित आहे? कोणाकडनं? म्हणजे पॅनल मला काय विचारू शकतो? तर तुझा फॉरेस्टचा कुठे इंटरव्ह्यू? अच्छा ACF करता म्हणून होऊ शकतो. नाही. आता राज्यसेवेला मी टाकलं आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये की आर्मीमध्ये सिलेक्शन झालं आहे, तर त्यांचं काय अप्रोच असू शकतो? मी काय सांगावं किंवा क्वेश्चन काय असणार? अच्छा फॉरेस्टशी रिलेटेड काय Yes, sir. विचारू शकतात? Yes, sir. ॲक्च्युली तू फॉरेस्टमध्ये झालेला आहे परंतु जॉईन होणं, ऑर्डर येणं, तिथे काम करणं हा अनुभव तुझ्या गाठीशी नाही. फक्त तुला प्युअरली बिकॉज यू हॅपन टू बी फ्रॉम गडचिरोली डिस्ट्रिक्ट दे कॅन आस्क प्लेंटी ऑफ क्वेश्चन्स ऑन फॉरेस्ट रिलेटेड राईट फ्रॉम फ्लोरा टू फॉना. ओके सर. त्या भागातल्या वनस्पतीपासून घेऊन तर वन्य प्राण्यांपर्यंत हे प्रश्न साहजिक विचारले जाऊ शकतात. देन कंडिशन ऑफ अ लेडी ऑफिसर सर्विंग इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट. हाऊ डज शी सर्व? मग सोबत आई राहणार का, नवरा राहणार का, काय करणार? आफ्टर मॅरेज हाऊ शी विल मॅनेज बोथ द एंड्स मीट. ते कसं काय जमू शकतं? कारण पोलीसमध्ये वगैरे भरपूर स्कोप असतो एकत्र पोस्टिंगचा. येस सर. इथे जर बीट गार्ड म्हणून जर का कामाला दिलं तर एकटा गस्त एखादा दादा मामा कोणी असेल त्याच्याबरोबर घेऊन जंगलात पायी निघाले फिरायला, ते तसं कितपत जमू शकतं? सो देर आर इश्यूज. सो टर्म्स कंडिशन्स इन फॉरेस्ट फ्री सिच्युएशन ते कसे असतात, वाईल्डलाईफचं काय इश्यूज आहेत, व्हेजिटेशनशी संबंधित काय इश्यूज आहेत, नक्सलाईट रिलेटेड प्रॉब्लेम हा काय आहे, किंवा युनिक गोष्टी गडचिरोलीच्या काय आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये वाईल्ड बफेलो नावाचा एक प्राणी आहे, तो युनिक आहे. रानवशी कोपेला. हां कोपेलाला अभयारण्य आहे त्याच्याशी संबंधित, तर त्याचा माहिती आपल्याला पाहिजे. तर कोपेला हे नेमकं कुठे येतं गडचिरोली जिल्ह्यात? तिथे दॅट इज द ओनली प्लेस वेअर इन महाराष्ट्र वी हॅव फोसाईट पार्क. हां फोसाईट पार्क तो पण तिथे पण आहे का? येस सिरोंच्या मध्ये आहे आणि ते महाराष्ट्रातलं एक नाही. बोटावर मोजण्या इतके प्राणी आहेत ते म्हशी जे आहेत ना, रानम्हशी किती आहेत? सर सध्या मला सॉरी आय गेस 200च्या आसपास महाराष्ट्रात म्हणजे भारतामध्ये आहे. त्याच्यातल्या 50 पर्यंत मे बी असतील, ते पाहावं लागेल सर. ते पाहून घे तू, ते अतिशय कमी आहे, बोटावर मोजण्या इतके आहेत. बट यू शुड बी नोइंग अबाउट इट बिकॉज दैट इज समथिंग यूनिक इन योर एरिया. पहले भैंसा गाड़ी चलती थी, वो उसी के पूर्वज वगैरह जो है डोमेस्टिकेट करके भैंसा गाड़ी वहाँ चलती थी. खास करून इट वॉज मोर सो इन छत्तीसगढ़. हाँ
तर त्याचे वाईल्ड पूर्वज म्हणजे ही रानम्हशी ज्या आपण आहेत, हे आणि बायसन वेगळे आहेत बरं, माहिती की नाही? नाव वेगळे. नाही, नाव वेगळे नाही, प्राणी वेगळे आहेत, माहिती की नाही? हा. काय फरक आहे गवा आणि बायसन आणि वाईल्ड बफेलो मध्ये, काय फरक आहे सांग बरं. सर मी ते सांगू शकणार नाही स्पेसिफाय, पण मला गवा हा प्राणी जास्त धष्टपुष्ट असतो, मे बी पॉवरफुल असेल. मी बघितलं नाहीये फोटो सुद्धा. नाही, फोटोज बघून कल्पना नाही येणार, थोडासा अभ्यासच कर त्याचा. कारण एनीबडी कैन आस्क यू दिस क्वेश्चन कि आप बोल रहे बफेलो बड़े रेयर है, हमने तो बहुत देखे थे, मेलघाट गए थे वहाँ पे तो खाड़ू के खाड़ू है, वहाँ पे अपने को एक एक जगह पे 15-20 दिखाई देते थे, ऐसे तो बहुत है वहाँ पे. तर तेव्हा सांगावं लागेल की दिस इज डिफरंट, दॅट इज डिफरंट. आणि त्याच्यामधले मग डिफरन्सिएशन जे आहे ते पुस्तकातनं पाहून तुला समजते. शिंगांचा शेप कसा असतो, कर्व वाले, ये बड़े बड़े लंबे के लंबे होते हैं, वैसे जैसे जो दिखते हैं. नंतर व्हाईट सॉक्स किंवा स्टॉकिंग घातलेले जे प्राणी असतात ते बायसन असतात, ह्याला व्हाईट बफेलोला तसं नसतं. असे त्याच्यामध्ये फरक आहेत. राहिला प्रश्न ताकदवर असण्याचा, जास्त ताकदवर उलट वे आहे. तगडावाला बायसनला वाघ मारू शकतो आरामात, तगडावाला व्हाईट बफेलोला शिवायची हिंमत करत नाही, वाघाला उडवून लावतील असे शिंगाने, इतके खुंखार टाईपचे असतात ते. सो देर इज अ डिफरन्स विच इफ यू स्टडी इन द बुक. पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज दॅट दीज थिंग्स शुड बी क्लिअर टू यू बिफोर यू गो अँड अपियर. कारण ते बॅकग्राऊंड नाही म्हटलं तरी फॉरेस्ट हे तुझ्या ह्याच्यावर चिकटलेलं आहे नाव, त्यामुळे फॉरेस्टशी रिलेटेड इश्यूज विचारतील. आम्ही विचारताना बघा ना, बरेचसे इश्यूज मी तर फॉरेस्टमध्येच नोंद करून ठेवलेले होते. सो इट विल बी लाइक दैट विथ यू. आप कुछ अलग प्रतिक्रिया देंगे इस बारे में, उसका सवाल जो चल रहा है? नहीं, वही है कि फॉरेस्ट में बहुत सारे इश्यूज है. फॉरेस्ट म्हणजे एम्प्लॉयमेंट से रिलेटेड जे आहे, फॉरेस्टच्या एरियामध्ये इंडस्ट्रियल सप्लाय करता बांबू मिळतो, मोठा डेपो आहे बल्लारशाला. येस सर. लाकूड. गडचिरोली जे स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट आहे तो, गडचिरोली जिल्ह्याशी रिलेटेड जे आहे ना बरेच प्रश्न येतात. काही स्पेशल स्कीम्स गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचं स्पेशल रिझर्वेशन आहे, जे झेडपी ॲक्टमध्ये स्पेशल याचं हे आहे, ट्रायबलचं वेगळं त्याला स्टॅटस आहे जिल्ह्याला. तिथे पॉलिटिकल रिझर्वेशन वेगळे आहेत. तिथे झेडपीमध्ये रिझर्वेशन 50% आहे. तिथे बऱ्याच गोष्टी स्पेशल आहे गडचिरोली जिल्ह्याला. तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्पेसिफिक याच्यातून विचार करायला पाहिजे की काय काय गोष्टी, वाय हाऊ गडचिरोली डिफरंट फ्रॉम द अदर डिस्ट्रिक्ट, व्हेरी सो मेनी थिंग्स. आणि स्पेशल फंडिंग असते गडचिरोलीला, स्पेशल ट्रायबल सप्लायर असतो है ना. तर गडचिरोली जिल्ह्यात स्पेसिफिक बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे फॉरेस्ट अदर दॅन फॉरेस्ट आल्सो नक्षलिझमचा एक मोठा तिथे आहे, मुवमेंट आहे. नक्षलिझमचं सुरुवातीपासून शेवटीपर्यंत कुठून सुरुवात झाली, काय झाली, काय कॅज्युअलिटीज किती असतात, किती फोर्सवर किती खर्च होतो, मग कसे डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज थांबवल्या जातात, आणि डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज कोणत्या पोचत नाही या लोकांपर्यंत, त्याच्यामुळे लोक का त्यांना सपोर्ट करतात नक्षलिझमला, वाय पीपल सपोर्ट, वाय नक्षल्स आर अगेन्स्ट पोलीस फोर्स, कोणते कोणते विभाग आहे त्यांच्याशी नक्षल्यांचं दोस्ती असते, मेहन असते, कोणते विभाग पर्टिक्युलरली विरुद्ध असतात नक्षलीचं. नक्षलशी रिलेटेड, फॉरेस्टशी रिलेटेड, डेव्हलपमेंटल स्कीम ज्या आहेत त्याची, तिथे पाणी जवळ आहे, अंडर रिचार्जेबल आहे ती झोन पूर्ण, तरी तिथे इरिगेशन नाही आहे, तिथे ॲग्रिकल्चर हे नाही आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन बरोबर नाही आहे तेवढं, बराच ॲरिड झोन आहे, क्रॉपिंग होत नाही बरोबर जास्त खूप, जिथे विहिरींचं जास्त प्रमाण असायला पाहिजे तिथे खूप अनएम्प्लॉईड राहायचा प्रश्न येत नाही. एम्प्लॉयमेंटचे पोटेन्शियल भरपूर आहे तरी पण अनएम्प्लॉयमेंट आहे. तिथे खूप अवेअरनेस करायची गरज आहे, स्कीम्स खऱ्या मार्गाने तिथे पोहोचण्याची गरज आहे. या सर्व गोष्टीचा भौतिक बेईंग ॲक्च्युअली स्पेसिफिक यू शुड बी वेल वर्क्स विथ द गडचिरोलीचेच प्रश्न तुला विचारणार सर्व गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित, तर थोडासा तो अभ्यास घेऊन वाचायला पाहिजे. ठीक आहे ना. बाकी अदरवाईज एक्सप्रेशन थोडंसं हे कर, स्पेसिफिक बोलू नाही बोलायचं, एक वाक्य असं बोलायचं. ठीक आहे ना. आणि आत्मविश्वास तर तो बरा आहे, म्हणजे तुझं बोलण्यामध्ये अटकत नाही जास्त, आणि बऱ्याच गोष्टी उत्तर बरी दिली, म्हणजे
बऱ्यापैकी दिलेली आहे आपको कंटिन्यू नहीं कर स्कीम्स. सकते क्या कुछ उसमें ऑपरेशन या इस टाइप का नहीं है कोई? सर मी विचारलंय लासिकसाठी, हाँ परंतु तो आता चेंज झाला तर त्यांनी म्हटलं काही काळासाठी थांबायला पाहिजे, कारण मग तो पुन्हा चष्मा लागला. Lasix? येस सर. लेसिक्स का तो बहुत रेगुलरली ऑपरेशन होते हैं ना. हां सर, पण त्यांनी आता सरसकट सांगितलं की तुम्ही सर्जरी करा 27-28 जणांना. लेसिक्स का कुछ मेजर ऐसा नहीं समझा जाता है, कोई गलत बात है या रिजेक्शन लायक लेसिक्स का केस नहीं समझा जाता है. नहीं, बेसिकली फॉर रिड्यूसिंग द बिग नंबर Yes, व्हिच योर sir. आईज हैव, Yes. और वो कंट्रोलेबल लेवल पे है. मेरे बेटे ने या किसने किया भी मेरे ख्याल से लेसिक्स का, या डॉक्टर ने रिकमेंड किया. इट्स नॉट अ वेरी सीरियस एलिमेंट. Yes, sir. वो दिमाग से निकाल डालो और तैयारी करो. सिव्हिल सर्व्हिसेससाठी यू कॅन डू इट वेल. Yes, sir. MPSC इव्हन UPSC यू कॅन प्रिपेअर वेल. तो आहे ना रेंजमध्ये, म्हणजे यू कॅन गेट इट. तर मला एक प्रश्न आहे की सध्या एक नाही, political- दुसरा प्रश्न आहे. सॉरी सर, हां. पॉलिटिकल इन्क्लिनेशन बद्दल बोलतोय की मला एक क्वेश्चन विचारलं होतं मग मागच्या मॉकमध्ये की तुमचं कोणाकडे जास्त ओढा आहे म्हणे, लेफ्टिस्ट रायटिस्ट वगैरे कुठे आहेत म्हणे. मी त्याचं उत्तर असं दिलं होतं, पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही एक सिटीजन आहात, तुम्ही वोट करता, तर तुमचं काहीतरी असलं पाहिजे लेफ्टिस्ट किंवा रायटिस्ट. माझं म्हणणं हे होतं की आपण स्थानिक मुद्द्यावर त्यांना वोट देत असतो, आणि सर जे आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये दोन्ही याचं मिश्रण आहे. मला असंही वाटतं की उत्पन्नाचं समान वितरण व्हावं, म्हणजे इक्वॅलिटी व्हावी, पण मला माझ्या धर्माचा सुद्धा अभिमान आहे. याचा अर्थ असं नाही की मी दुसऱ्या धर्माचा द्वेष करते, मी धर्मनिरपेक्ष पण आहे. तर सर आय फॉलो कॉन्स्टिट्यूशन, तर मी असं स्पेसिफिक सांगू शकत नाही मी लेफ्टिस्ट आहे की रायटिस्ट आहे. ते ठीक कसं आहे. स्टँड घेणार? ठीक आहे. I think your stand is all right. करेक्ट. There is तर nothing काय wrong चुकलं in आहे? it. आय एम ऑल्सो नॉट लेफ्टिस्ट नाही. आम्ही कुठे लेफ्टिस्ट But I still go for the elections. I go vote. असं जरूर नाही की यू शुड बी आयदर लेफ्टिस्ट और लेफ्टिस्ट. It's not necessary. You should be, you can be not some this leftist आयडियोलॉजी एक्स्ट्रीम आयडियोलॉजी, रायटिस्टिक एक्स्ट्रीम आयडियोलॉजी आहे. आणि आणि बरेच लोक मधातलीच असतात. करेक्ट जे यू candidate हॅव आहे, डिसाइड ॲज पर द सिच्युएशन. Yes. जो जास्त जो जस्टिस इट शुड बी युअर, द पार्टी विच गिव्ह जस्टिस मोर, विच गिव्ह द पीपल्स वर्क मोर, दॅट इज माय प्रिफरन्स. दॅट इज व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो डिझायर्स फ्रॉम यू. आणि सर सध्या अर्बन नक्षलिझमवर मी विचार घेतले पुष्कळ जणांचे, तर त्याच्यावर खूपच कॉन्फ्लिक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट हे आहे ते कॉन्ट्रोवर्शियल टर्मिनॉलॉजी आहे. अर्बन नॅशनलिझम हे दिलेली पॉलिटिशियनने दिलेली टर्मिनॉलॉजी आहे. ठीक आहे ना. हे पॉलिटिशियन्स जे जे ज्यांच्याशी जे पटत नाही आहे ते दिलेली टर्मिनॉलॉजी अर्बन नॅशनलिझम. जसं अर्बन नॅशनलिझम हे मॉडर्न टर्मिनॉलॉजी आहे. सर मी त्याच्यावर असा विचार केला होता की जर अर्बन नक्षलिझम आहे का असं विचारलं तर सर आपण ते ठामपणे सांगू शकत नाही, कारण एकीकडे असं पण आहे की त्यांना फंडिंग मिळत आहे शहरी भागातूनही. प्रत्येकाने काही सपोर्ट पण मिळतो, Yes, sir. काही इंटेलेक्च्युअल सपोर्ट मिळतो काही लोकांकडनं. आणि कारण ते नर्मदा अक्का किरण कुमार आहे. हा, जे ज्यांना त्या जेलमध्ये टाकलेलं आहे काही लोकांना, त्यांना ते अर्बन नक्षल म्हणतात. Yes, sir. म्हणून जे सायकोलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात, इंटेलेक्च्युअल सपोर्ट प्रोव्हाइड करतात, त्यांना ते क्वालिटी. हल्ली त्या अर्बन नक्षलचं हेच झालं आहे की ज्यांच्याशी ज्या पॉलिटिकल पार्टीशी दुसऱ्याचं पटत नाही, थोडंसं ॲक्टिव्हिस्ट आहे त्याला पण त्यांनी अर्बन नक्षल म्हणणं सुरू केलं. पण अर्बन नक्षल मोस्टली पोलीसच्या याच्यामध्ये जे आहे की जे शहरामध्ये राहतात, चांगले सॉफिस्टिकेटेड जॉब करतात आणि इनडायरेक्टली ते सपोर्ट ते नक्षल मुवमेंट. सर असं मला कळलं आहे की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आहे की जोपर्यंत एका वैचारिक विचाराचं हिंसाचारमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तो गुन्हा समजला जाऊ शकत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती देशविरोधी बोलत जरी जात असेल तर त्याच्यावर आपण कारवाई करू शकत नाही, कारण तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाठ आहे. तर ते म्हणाले की आपण असं अर्बन नक्षल आणि ग्रामीण नक्षल असं भेद करणं चुकीचं आहे. ठीक आहे.